काय करू वहिनी? वहिनी अगं बघ नाही काय झालं बागू. माझी सगळी मेहनत वाया गेली. काय करू मी? अगं वहिनी अगं बघ ना, आत्ता वार आलं माहिती, मी तिथे दगड उचलायला गेलते फक्त. सगळं कसं झालंय? माझी सगळी मेहनत वाया गेली. एवढी मोठी ऑर्डर आता मी कसं करू? राजू तू टेन्शन नको घेऊस. मी आहे ना, मी करते हे सगळं. तू जा, तू आवर बघू, मी बघते. सगळं कसं कर? तू नको काळजी करूस, तू आवर जा, मी बघते. राजू पप्पी तो टेंशन नहीं लेने का. तू जा, तू आणि राजू पटकन तयार व्हा. राजू मस्त तयार हो. हे मी आणि भागू सगळं करतो. हा तुम्ही जावा लवकर आवरा. परत आपल्याला दुकानात नारळ फोडायला जायचंय. तुमचा दादा पण गेला डॅडींना आणायला. हा जा, करल ना नक्की. राजू ताई करतो आम्ही नीट. हा जा तू, जा जा आवर. जावा भागू चल. या या या. माफ करा जावई बापू, तुम्हाला थांबून ठेवलं. बोला काय काम काढलं? या की आत या की. या. डॅडी हा ते सरळ थोडी चिठ्ठी द्यायची म्हणजे अहो तसं मी त्यांच्या संसारात काय अर्थ राहिलाय आता? ते बायकोवर जबाबदारी टाकतोय आणि तिचीच तक्रार करतोय. एकदा का घरातला पुरुष कमवेनासा झाला का त्या संसाराला उतरती का लागलीच म्हणून सांगतात. हल्ली उगाच त्या बायकांना व्यवसाय करायला लावण्याचं खुळ आलंय, पण त्यात काय खरं नाही हो. आता आपले राजू बी व्यवसाय करते, आम्हीच तिला प्रोत्साहन म्हणून 101 रुपये पाठवले. आमच्या पुरीसारखीच आहे हो ती. पण म्हणून तिनं काय सगळं सोडून फक्त व्यवसाय करायचा का? नाही ना. डॅडी आवड असली म्हणून केलं म्हणून काय कुठं बिघडलं? त्या असा आपण विचार करतो ना, हिथंच चुकतं आपलं. मान्य आहे मला, हौशेला मोल नसतं, पण सुखी संसाराला असतं ना हो. त्याची काय वाट लावता काय? मला सांगा, उद्या राजू कमवायला लागले, हा चांगलं कमवायला लागले, नवऱ्याचं ऐकल का? आणि असं झालं तर नवरा तरी तिला नांदवल का? मला सांगा, तुम्ही तरी पुन्हा पुण्याला तिला एकटीला पाठवायची चूक कराल का? बस झालं असं लय ऐकून घेतलं तुमचं. बस आत्ताच्या आत्ता बाहेर व्हायचं. हा चुकीतनच माणूस शिकत असतो, शहाणा होत असतो. आता उद्या राजूचा व्यवसाय वाढला, तिला लांबच्या प्रवासाला जायला लागलं, कोण लक्ष देणार? काय चूक काय बरोबर कोण सांगणार? नाही तुम्ही हातच. तुम्ही तरी कुठं कुठं पुरं पडणार म्हणतो मी. आणि हल्ली पोरींसाठी जमाना नाही हो चांगला राहिलेला. आता हे आम्ही तुम्हाला सांगायचं का? ओ जावई बापू, तुम्ही तर एकदम विचारातच पडलात. भागू ते झालं ना. राजू ताई टेन्शन मिटलं बघ. आता आपण दुकानावर जायला मोकळे. हा पण नक्की नीट वाळत घातलीत ना, ते परत उडून जातील, मग आपल्याला दुकानात ठेवता राजू नाही. ताई काळजी नको करू, व्यवस्थित वाळत घातलेत बघ. बरं झालं. दादा आलास तू. चल माझी तयारी झाली, तू पण आवरून घ्या, आपल्याला दुकानात जायचं ना. हा वहिनी ये पटकन, दादा आलाय. कुठं नाही जात आहे आपण. दादा नारळ बिरळ काय फोडायचं नाही आपण. अरे पण का झालंय काय? आणि या पिशव्या तू घरी का घेऊन आलेलास? हे बघा, राजूला जो काय व्यवसाय करायचा आहे ना, ते तिनं इथं बसून करायचं, घरात बसून. ते व्यवसाय दुकान बिकान काही गरज नाही आपल्याला. आणि हो, ते कालच्या वसतिगृहाच्या माणसानं सांगून टाका, जीवाच्यावर काम करून आम्ही तुमची ऑर्डर पूर्ण करून नाही देऊ शकत. दादा अरे पण आपण असं अचानक कसं सांगायचं त्यांना? काय अचानक? कालच तर झालंय ना बोलणं. आणि त्यांना वेळेत सांगितलं तर त्यांची गैरसोय पण होणार नाही. हे बघ,
तुला जे काय करायचंय ना ते इथं घरात बसून करायचं. माझी ना नाहीये, पण हाऊस म्हणून करायचं. कळलं? दादा, दादाला असं अचानक काय झालंय? कालपर्यंत तर चांगला होता ना. झालं नाहीये, त्याच्या डोक्यात काहीतरी भरवलंय. डॅडी त्यांना या घराचं चांगलं झालेलं कसं बघवेल, पण मी त्यांची ही इच्छा कधीच पूर्ण होऊ देणार नाही. सूर्या, खाली तू आता जे काही बोललास त्याचा काय अर्थ काढायचा आहे आम्ही? मला वाटतं मी खाली व्यवस्थित सांगितलंय सगळं. अरे राजूने जर घरातून बिझनेस केला तर तो मोठा कसा होणार आहे, वाढणार कसा तो? हे बघ, मला याच्यावर चर्चा करायची नाही तुळजा. मला जे सांगायचं होतं ते मी सांगितलं आणि त्याच्यात काय बदल होणार. हा तुझा हट्ट तुला चुकीचा नाही का वाटत आहे? अरे तूच तिला मोठी मोठी स्वप्न दाखवलीस ना, आणि आता तूच अगं, मी कुठं म्हणतो तिला व्यवसाय नको करू म्हणून. माझं फक्त एवढंच म्हणणं आहे, तिला जे काय करायचं ना तिने घरात बसून करावं. अगं, एखादी गोष्ट हौशीपोटी करणं ठीक आहे ग, तर ती व्यवसाय म्हणून करून त्यात झोकून देणं म्हणजे पुढच्या आयुष्याची खेळ करण्यासारखं आहे ग. तू काय बोलतोयस कळतंय का तुला? तू डॅडींना भेटायला गेला होतास ना? हो, त्याचं काय? नाही ठीक आहे, आता येत आहे माझ्या लक्षात. तुझ्यात हा बदल का आणि कोणामुळे झाला ना हे कळतंय आता मला. तुळजा, तुला जे वाटतं ना तसं काही नाहीये. हे निर्णय माझा होता, मी घेतलाय हा निर्णय, आणि तो राजूच्या भल्यासाठीच घेतलाय. आणि राहिला विषय डॅडींचा, तर ते नेहमी माझ्या आपल्या घराच्या भल्याचाच विचार करतात. पण राजूला घरातनं व्यवसाय करायला लावायचा हा निर्णय माझा आहे, आणि तो कायम राहणार आहे. याच्यात काहीच बदल होणार नाही. कळलं? आणि हे विषय इथं संपवायचा. वरण, चपात्या, मेथीची भाजी, शेंगदाण्याची चटणी, लसणाची चटणी, आणि हे काय, सोलकढी बी. अरे वा तेजू, अगं केवढा उरक आहे तुझ्या हाताला. एवढ्या वेळात एवढं सगळं करून पण टाकलंस तू. आत्या ग सगळं आवडीने करायला घेतलं ना की सगळं लवकर आणि चांगलं होतं बघ. हे सगळं मी यांच्या आणि डॅडींच्या आवडीचं बनवले आज. बरं तेजू, हे बघ, लई काम केलेस तू आज. एवढं समद काम करून लई थकून गेली असशील. एक काम कर, आत्ता हातात जी काम आहे की नाही तेवढंच कर आणि जाऊन आराम कर. बाकी समजा आम्ही बघतो. हा, नाही नको, मी करेन ना, मी करते. तेजू, अगं काल तर एवढी नाराज होतीस आणि आता एवढी खुश आहेस. हो, माझ्या मनातल्या काही शंका दूर झाल्या ना. म्हणजे शत्रू काय त्रास बीस देत होता का तुला? तसं असेल तर अजिबात सहन करत बसायचं नाही. सरळ उठायचं आणि सूर्याकडे निघून जायचं. त्या अगं नव्या दिवशी नवा सूर्य बघायचा असतो, त्याचं दर्शन घ्यायचं असतं. उगाच कालच्या अंधाराची भीती मनात बाळगायची नसते. आता सगळं चांगलं होतंय तर मग जुनं सगळं कशाला आठवायचं? आणि दादाच्या घरी माझे दिवस सरतील, माझं आयुष्य सरणार आहे का? आत्या अगं लग्न झालंय आता माझं, आणि हे पण आता एवढे चांगले वागतायत. मग मला पण माझ्या संसारावर लक्ष द्यायचंय. म्हणून आता तुम्ही दोघी ना माझी काळजी करणं सोडून द्या बरं. अशी कशी काळजी करणं सोडून देऊ? माझ्या पोराला चांगलीच ओळखते मी. राक्षस आहे ती. आत्या, काय बोलतेय सगळं तू? हे बघ, ह्यांच्याबद्दल मी काही चुकीचं ऐकून घेणार नाही. आणि प्लीज तू हे असं सगळं बोलत जाऊ नको, आणि माझ्या मनात यांच्याबद्दल चुकीचं काही भरवत जाऊ नकोस. मला माझा संसार नीट करू दे.
त्यात मला कसलीच आणि कोणाचीच निगेटिव्हिटी नको. झोपायचं नाही. अगं राजश्री, आहेस का घरात? हा काके बोला ना. अगं आज तू दुकान चालू करणार होती ना तुझं, म्हणून मी दुकानात गेले होते, पण तिथं तर काहीच नाही, म्हणून शेवटी इकडेच यावं लागलं बघ. मला मसाले पाहिजे होते, मिळतील ना? हा मिळतील ना. किती पाकिटं पाहिजेत? मला तर 2 पाहिजेत आणि बाकीचं मला काही माहित नाही बाय. म्हणजे बाहेर आहे तर बायका, चल की तुझं तूच बोल. वहिनी, वहिनी, काय झालं वहिनी? सूर्या इथे ये आधी. काय झालं? ये आधी इथे. ते बघ. अगं तुझं एवढ्या बायका का जमल्यात? या सगळ्या बायका राजूकडून मसाले खरेदी करायला आल्यात. तू म्हणालास तसं राजू घरातच आहे, पण तरीही या बायका तिच्याकडून मसाले खरेदी करायला इथे आल्यात. सूर्य, यावरून तुला कळलं असेलच की जागा महत्वाची नाहीये, पण माणसाचं काम जास्त महत्वाचं आहे. आपल्या राजूने घरातून जरी बिझनेस केला तरी तो मोठा होणारच आहे अरे. आणि या सगळ्या बायका म्हणजे तिच्या कष्टाची पावती आहे, तिच्या मेहनतीचं बक्षीस आहे. सूर्या, आपल्या राजूला ना व्यवसायात खूप यश आहे. तूच तिच्या यशाचा पाया भरलायस, तूच तिला व्यवसाय शिकवलायस आणि आता तूच तिला मागे खेचतोस. तुझं मी जे काय करतोय ना, या सगळ्यात तिचंच भलं आहे. अगं कसलं भलं आहे सूर्या? अरे माणसाने जर प्रयत्न केले तर तो कुठल्याही अडचणीवर मात करू शकतो, हे तूच तुझ्या बहिणींना शिकवलंयस ना, आणि आता तू त्यांना अडवतोयस. बरं हे सगळं का, कशासाठी? तुझं अगं मला भीती वाटते ग. व्यवसाय वाढेल पण ह्या सगळ्यात राजूच्या तब्येतीची हेळसाण होईल, त्याचं काय करायचं? आणि ह्या सगळ्या घराची जबाबदारी माझ्यावर आहे. मी तो भर राजूवर का टाकू? अगं राजू अजून लहान आहे, तिचा उद्या व्यवसाय वाढला, तिला बाहेरगावी जावं लागलं तर तिच्या सुरक्षेचं काय? लग्न झाल्यावर तिने संसाराकडे लक्ष द्यायचं का व्यवसायाकडे? आणि व्यवसायामुळे तिचा संसार मोडला तर? म्हणून मी या सगळ्याला सॉरी सूर्य, तू काय बोलतोयस तुला कळतंय का? तुझं त्या भित्र्या ससासारखं झालेलं आहे, ज्याच्या पाठीवर पान जरी पडलं ना तरी तो आभाळ कोसळलं म्हणून पळत सुटतो. सूर्या, भविष्यात काहीतरी चुकीचं घडेल म्हणून तू आत्ता राजूला बिझनेस करण्यापासून अडवतोयस. हे चुकीचं नाहीये का? तुला नाही कळणार माझी काळजी. मला सगळं कळतंय सूर्या, पण तुझ्या बहिणी ना पडल्या झडल्या तरी हिमतीने उभं राहणाऱ्यातल्या का? आणि हे तुला काही वेगळं सांगायची गरज नाहीये. आजवर त्याने प्रत्येक अडचणीवर योग्य तो मार्ग काढलेला आहे. अरे तुझ्यासारख्या खमक्यात त्या, आणि तरीही तू विनाकारण काळजीचं भूत पाठीवर घेऊन फिरतोस. आजवर तू त्यांना प्रत्येक आव्हानाला तोंड द्यायला शिकवलंस ना, आणि आता त्यांना घरात बसवणं म्हणजे तुझा त्यांच्यावर नाही तर तुझा स्वतःवर विश्वास नाही, असं नाही का होत? पण तुझं घरासाठी पैसे कमवणं ही माझी जबाबदारी, ती अशी मला तिच्यावर नाही टाकायची. हे बघ, राजूला त्रास होईल असं मी काहीच करू देणार नाही. ठीक आहे, मग आपण हे सगळं ना तिच्यावर सोडूया. जेव्हा आपल्याला वाटेल ना की या सगळ्याचा तिच्या तब्येतीवर परिणाम होतो तेव्हा मी स्वतः तिला हे सगळं करण्यापासून थांबवेन. फक्त ना मला इतकंच वाटतंय की भरारी घेण्याआधी तिचे पंख छाटायला नको. बघ जरा एक खुला आभाळ,
तिला ना झेप घ्यायला खुणावतंय रे. घेऊ देत की तिला झेप. सूर्या, ज्या क्षणाची राजू आनंदाने वाट बघत होती ना, आज त्या क्षणी तिला उदास राहावं लागतंय. पण ती याची तक्रारही करणार नाही हं. कारण हा निर्णय तिच्या दादाने घेतलाय आणि ना तिचा स्वतःपेक्षा तुझ्यावर जास्त विश्वास आहे. हा विश्वास कायम ठेवणं ही तुझी जबाबदारी आहे. तिच्या चेहऱ्यावरचं हसू, तिचा आनंद तिला परत मिळवून देशील ना रे? 4 पाकिट दे ह्यांना आणि त्यांच्याकडून 320 रुपये घे. सुट्टे द्या. बाई राजू, बाजारातनं किती बी मसाले आणले ना तरी तुझ्यासारख्या घरगुती मसाल्याची चवच नाही बघ त्यांना. तू जे हे चालू केलेस ना, खरंच चांगलं केलेस. आता आम्हाला जवळच्या जवळ चांगल्या क्वालिटीचे मसाले मिळतील. बरं राजू, माझ्या बहिणीच्या घरी लग्न आहे. लय मोठा गोताळा आहे बघ त्यांचा. नाही म्हणलं तरी 100-500 लोकांचे लाडू आणि मसाल्याची ऑर्डर असणार आहे. घेशील का ग तू हे काम? लय बरं होईन बघ. अहो नाही काकी, एवढं सगळं मी कसं करू ना? मी आपल्या घरच्या घरीच करते सगळं. नाही जमणार. का नाही होणार? का नाही जमणार? काकी, तुम्ही यादी द्या. तुमची ऑर्डर आहे ना, माझी बहीणच पूर्ण करत. भागू, त्यांना काय काय पाहिजे ना हे सगळं लिहून घे. म्हणजे तसं आपल्याला कामाला लागायला बरं. दादा, काम थांबलं नाही पाहिजे. तुला जे काय करायचं ते कर. हा, पण तू जिथे जिथे जाशील ना तिथं मी स्वतः येणार. दादा. अरे बापरे, आज कामाच्या गडबडीत पोटाकडे काय लक्षच नाही गेलं. हो ना. लय वाईट भूक लागली. धनु, जेवायला वाढ. ना मी आलोच. दोनो, तुझ्या जेवायचं काय जेवलीस ना? नाही, नानी जेवले. अगं मग तू पण जेवून घ्यायचं ना. तुम्ही बसा जेवायला, मी वाढते. दोनो, धनुपुरी, मांडव परत जाऊन आल्यापासून बघतोय तुझं चित्त कशात दिसत नाहीये. नीट काय बोलत नाहीये, पहिल्यासारखं काय सांगत नाहीये. मला आधी वाटलं दत्तूचं तुझं काहीतरी बिनसले, पण मला आता असं वाटू लागले की माझ्यावर तुझा काहीतरी राग आहे. खरंच काय असं आहे का? तसं असेल तर सांग पुरी. उशीर झाला, मी ताटं वाढायला घेते, तुम्ही बसा. धनु, नक्की काय बिनसले या पुरीचं? मी कुठं चुकलोय का? कायच कळणं झालंय. काय होय सगळं? एवढे लोक जमले. आपण आशाला पकडलेले बहुतेक कळलेले दिसतंय त्यांना. हो, त्यात सखा मामा पण आहे. मामाला तर आपल्यावर लय संशय होता. डॅडी आता काय करायचं? तिथं गेल्याशिवाय काय भानगडी कळणार नाही. चल थांबा डॅडी. अहो, तिथं सरपंच आहे, काही गावकरी पण आहेत. तिथं जाणं धोक्याचं दिसतंय. डॅडी, आपण इथनच परत फिरूया. अरे इथनं माघारी फिरलो तो जास्त धोक्याचं कळत कसं नाही तुला? तिथं गेल्याशिवाय काय भानगडी कळणार नाही. चल. सरपंच, अहो इथं रानात काय करताय का? डॅडी, आपल्या गावात असं घडलं असं वाटलं नव्हतं. पण काय घडलंय काय? डॅडी, तुम्हाला खरंच माहिती नाही. अहो, हे सगळं आमच्या नाकाखाली घडतं याचं फार मोठं आश्चर्य आहे. डॅडी, बहुतेक त्यांना आशाबद्दल कळलेलं दिसतंय. सरपंच, काय झालंय ते नीट समजेल असं सांगाल का? मला तर वाटतंय आता पोलिसांनाच बोलावलं पाहिजे. त्याशिवाय हे प्रकरण बाहेरच येऊ शकत नाही. म्हणजे का नाही, पोलिसांना पकडतील आणि शिक्षा देतील. हा,